साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलते की अगं, ह्या गोष्टी तू माझ्यापासून लपून नव्हत्या ठेवायला पाहिजे। दाजी तुला एवढे त्रास देत होते, मग तू का माझ्याशी शेअर नाही केलं ह्या गोष्टी। असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती आपल्या या भक्तीला बोलत असते आणि कृष्णा आता हेल्मेट घालून भक्तीला गाडीवरती बसण्यासाठी सांगते। आता भक्ती ही हळूच कृष्णाच्या पाठीमागे गाडीवरती बसते आणि दोघी आता गाडीवर बसून जातात। इकडे आढळराव जे आहे ते रूममध्ये असतात। जयकांत तिथे येतो आणि जयकांत थोडंसं ग्लासमध्ये घेऊन पाणी पितो। आता आढळराव ह्या जयकांतला बोलतात की अरे, मला एक म्हणायचं तुला, तुझ्या बायजाबाईंचा त्या गावातल्या मुलीने पूर्णपणे इचका करून टाकला। असं पण आढळराव जेव्हा जयकांतला बोलत असतात तेव्हा जयकांत खाली बघत असतो। तेवढ्यामध्ये इकडे आढळराव बोलतात की बायजाबाईच्या शब्दाला या आढळ कृषीत किती मान आहे हे तुला पण माहीत आहे, परंतु सर्वांसमोर त्या मुलीमुळे आज बायजाबाईंचा शब्द पडला गेला का, तर हे सर्व खोटं होतं। त्या मुलीचा तू बदला घेणार नाहीस का, असं पण इकडे आढळराव जयकांतला बोलत असतात। जयकांत बोलतात की अहो, मी कसा बदला घेऊ सांगा ना। तेवढ्यामध्ये आढळराव बोलतात की मला एक म्हणायचं की तू जरी बायजाबाईंना शब्द दिला की मी काही करणार नाही, तर तुला काय होईल माहीत आहे का, फक्त हा जर शब्द मोडला ना, तुला बायजाबाईंच्या दोन कानाखाली खाव्या लागतील। असं आढळराव जयकांतचे कान भरू लागतात आणि लगेच थोडासा विचार कर आणि जयकांत शेठ, तुम्हाला विचारच करावा लागेल ह्या गोष्टीचा। असं पण आढळराव जेव्हा जयकांतला बोलत असतात तेव्हा जयकांत लगेच बोलतो की काकासाहेब, तुम्ही बघाच आता हा जयकांत शेठ काय करतो तो। असं म्हणत जयकांत आता आपल्या शर्टच्या कॉलर ज्या आहे त्या थोड्याशा सावरतो आणि लगेच तिथून बाहेर पडतो। आता आढळराव खूपच खुश होतात। आढळराव आपल्या मनाशी बोलतात की आता बघणारच आहे मी काय होतंय ते। असं पण आढळराव हे रूममध्ये आपल्या मनाशी बोलत असतात। तू हे जे काही सर्व करणार आहे हे प्रकरण मी बायजाबाईच्या डोक्यावर कसं शेकवणार आहे हे मला बघायचंच आहे। असं पण आढळराव आपल्या मनाशी बोलत असतात। हे सर्व जे होणार आहे ना, मला तरी कळेल ही बायजाबाई काय करते नेमकं। असं पण आढळराव हे बोलत असतात। दुसरीकडे असं बघायला मिळतं की कृष्णा आणि ही भक्ती दोघी आता घरात असतात। तेवढ्यामध्ये सावित्री तिथे येते। सावित्री आता ह्या कृष्णावर खूप भडकते। सावित्री बोलते की एवढ्या गावामध्ये तुला तिथे बोलायची काही गरज होती का। तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की तिने काय केलं, तिने फक्त माझं नवऱ्याचं जे काही लग्न दुसरं पार पडत होतं ते बंद केलं, दुसरं काहीच केलं नाही तिने, आणि एवढं तू तिच्यावर का भडकतेस। असं पण भक्ती आपल्या आईला बोलत असते, परंतु सावित्री काही ऐकायला तयार नसते। सावित्री त्या कृष्णाला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून जात असते। तेवढ्यामध्ये इकडे आता ही भक्ती बोलते की आई, तू शांत होणार आहेस की नाही। तेवढ्यामध्ये इकडे सावित्री बोलते की मी आता तुझ्या लग्नाचा विषय बंद करणार आणि हिच्याच लग्नाची वरात काढणार आहे की नाही बघ। असं पण सावित्री ही आता या कृष्णाला बोलत असते। तेवढ्यामध्ये जयकांत तिथे येतो। जयकांत लगेच बोलतो की आता बघा मी काय करायला आलो आहे इथे। असं जयकांत जेव्हा आता सर्वांसमोर बोलत असतो तेव्हा भक्ती आणि कृष्ण एकमेकीकडे बघतात। जयकांत लगेच कृष्णाला आपल्या जवळ बोलवतो आणि इकडे ए असं मोठमोठ्याने आवाज देत असतो। तेवढ्या सावित्री तिथे धावत पळत येते आणि जयकांत समोर हात जोडू लागते आणि बोलते की मी माफी मागते तुमची जयकांतजी, परंतु दारातून तमाशा करून तुम्ही जाऊ नका। तेवढ्यामध्ये जयकांत लगेच बोलतो की तुझ्या मुलीने जो काही आमच्या दारात तमाशा केला ना, त्याचा बदला घेण्यासाठी आज मी इथे आलो आहे। जयकांत रांगडे पाटील नाव आहे या मर्दाचं। असं पण जयकांत सावित्रीला बोलत असतो। सावित्री आता जयकांत समोर हात जोडू लागते। जयकांत खूप काही पोरांना तिथे घेऊन आलेला असतो। जयकांत लगेच आता त्या पोरांना बोलतो की घरामध्ये जा आणि सर्व सामान बाहेर आत्ताच्या आत्ता फेकून द्या। त्यातील दोन माणसं जी असतात ती आता या कृष्णाचे आणि भक्तीचे हात पकडतात आणि बाकीची जी मुलं आहेत ती या आपल्या सावित्रीच्या घरातील सर्व काही जी सामान आहे ती इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकू लागतात। सावित्री ही या जयकांतला बोलते की प्लीज असं काही करू नका। तर सावित्री आता ह्या जयकांतच्या पार पाया पडण्यासाठी तयार होते, तरी पण जयकांत काही ऐकायला तयार नसतो। जी काही मडकी असतात ती सुद्धा ही मुले फोडून टाकतात। तेवढ्यात एक मुलगा जो आहे तो ह्या आपल्या बायजाबाईंना कॉल करतो आणि बोलतो की अहो, जयकांत जो आहे ना तो ह्या कृष्णाच्या घरी आलाय आणि तो त्यांचं सर्व सामान बाहेर फेकून देऊ राहिला। तर बायजाबाई बोलते की बारक्या, मी येते तिकडे, ठेव तू फोन, परंतु मी येईपर्यंत त्या कृष्णाचं जास्तीत जास्त नुकसान व्हायला पाहिजे, कळलं का। असं पण बायजाबाई या बारक्याला बोलतात। तर बारक्या बोलतो की हो ठीक आहे, कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते। तेवढ्यामध्ये आता बारक्या फोन ठेवतो। इकडे सावित्री जी आहे ती जयकांतच्या समोर हात जोडू लागते, पाया पडू लागते। तेवढ्यामध्ये जयकांत काही ऐकायला तयार नसतो। तेवढ्यात आता
हा जयकांत या सावित्रीला जोरामध्ये त्या तुळशीवरच ढकलून देतो. तेवढ्यामध्ये आता कृष्णा खूप भडकते. कृष्णा या जयकांतला बोलते की आता तुला सोडणार नाही जयकांत मी. आज तू माझ्या आईला ढकललंस ना, आता मी तुला नाही ढकललं तर नावाची कृष्णा नाही ही, असं पण ही कृष्णा जी आहे ती ह्या जयकांतला बोलत असते. भक्तीचे हात जे आहे ते त्या पोरांनी घट्ट पकडलेले असतात. तेवढ्यामध्ये आता कृष्णा ही आपल्या हातात खूप मोठी काठी घेते आणि ती काठी घेऊन आता या जयकांतच्या डोक्यात घालणार. तेवढ्यात आता ही बायजाबाई तिथे येते आणि ती काठी बायजाबाईंच्याच डोक्याला लागते. आता बायजाबाई लगेच आपला हात जो आहे तो डोक्याला लावतात. कृष्णाला तर खूप मोठा धक्का बसतो. सावित्री आणि जयकांतला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे बायजाबाई तो हात आपल्या डोक्याला लावते तर डोकंच फुटलेलं असतं. डोक्याला चांगलीच कोच पडलेली असते आणि तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. भक्ती तर आपल्या तोंडाला हात लावते. इकडे ही कृष्णा ही आपल्या हातामध्ये काठी घेऊन तिथे जवळच उभी असते. तेवढ्यामध्ये इकडे बायजाबाईंना चक्कर येऊ लागते तर काकीसुद्धा बरोबर असतात. आता जयकांत आणि काकी हे बायजाबाईंना सावरतात, त्यांना पकडतात. तेवढ्यात कृष्ण ही आपल्या हातातली काठी जी आहे ती खाली टाकून देते आणि इकडे हे सर्व मुलं आता बायजाबाईंना घेऊन गाडीमध्ये बसून इकडे हॉस्पिटलला येतात. काकीसुद्धा खूप घाबरलेल्या असतात. बायजाबाई तर आपल्या डोक्यालाच हात लावून तिथे गाडीमध्ये बसून जातात. दुसरीकडे जयकांत आता कृष्णावर खूप भडकतो आणि कृष्णाला बोलतो की तू हे काय केलंस. तर कृष्णा आणि भक्ती काहीच बोलायला तयार नसतात. जयकांत लगेच बोलतो की आता जे झालं ते झालं, त्या गोष्टीला मी तुला माफ करणार नाही आहे. तुला आता मी बघ काय करतो ते, तुला आता दाखवतोच मी आता, असं म्हणत जयकांत खूप भडकलेला असतो. सावित्री पण आता या जयकांतकडे बघत राहते. भक्तीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आणि कृष्णा लगेच आता आपल्या मनाशी बोलते की हे तर काय होऊन बसले माझ्या हातून. तेवढ्यामध्ये आता भक्ती बोलते की कृष्णा तू काय केलं हे. तेवढ्या सावित्री लगेच आता कृष्णासमोर येते आणि सावित्री ही कृष्णाला बोलते की झालं ना तुझ्या मनासारखं झालं ना, तो जयकांत बघ आता शांत बसणार नाहीये. बघ तो काय करेल आणि काय नाही ते सांगताच येत नाही. तू माझ्या घराचं पूर्णपणे वाटोळं करून टाकलंस ग, असं ही सावित्री आता रडतच कृष्णाला खूप काही बोलत असते आणि कृष्ण जी आहे ती गप्प बघत उभी असते. तेवढ्यामध्ये ही सावित्री बोलते की अगं त्या बाईच्या डोक्यात तू काठी घातली. ती बाई किती गावात महत्त्वाची आहे तुला माहीत नाही. साप आहे ती बाई साप, असं पण ही सावित्री आता कृष्णाला बोलत असते. तू त्या सापाच्या शेपटीवर पाय टाकलास, आता बघ ते काय करतील आपल्याला सांगताच येत नाही, असं सावित्री ही कृष्णाला बोलते आणि खूप तिला मारू लागते. बिचारी भक्ती मध्ये जाते आणि तिला सोडू लागते. भक्ती बोलते की आई तू तिला काय बोलतेस. अगं माझा नवरा लग्न करत होता त्यामुळे ती मध्ये पडली, बाकी काय केलं तिने. आता सावित्री सुद्धा भक्तीवर खूप भडकते आणि बोलते की तू शांत बसतेस की नाही तुझं थोबाड फोडू. अगं तुला डोकं नाही का, स्वतःचा संसार तू का नीट करू शकली नाही. जे काही छप्पर होतं तुझ्या डोक्यावर ते हिच्यामुळे गेलं, याचा विचार का नाही येत तुला. तर भक्ती बोलते की आई तू शांत बस. आता ही सावित्री लगेच भक्तीला जोरात लोटून देते आणि पुन्हा या कृष्णावर धावून जाते. सावित्री ही कृष्णाला बोलते की तू का आमच्या आयुष्यात आलीस आमचं वाटोळं करायला, असं सावित्री ही कृष्णाला खूप बोलत असते. तर कृष्णा आता बिचारी काहीच बोलत नसते, ती बिचारी गप्प बसत असते. त्यानंतर इकडे ही सावित्री घरामध्ये आपल्या बैरूशेठच्या फोटोसमोर जाते आणि त्या फोटोकडे बघत बोलते की या मुलीला कशाला घरात आणून ठेवलं, माझ्या घराचं वाटोळं झालं, असं सावित्री त्या फोटोकडे बघत बोलत असते. दुसरीकडे भक्ती ही कृष्णाला बोलते की तू माझ्या आईच्या बोलण्याकडे लक्षच देऊ नको, ती काही बडबडते. तर कृष्णा आता भक्तीला बोलते की हो ना, बायजाबाईंच्या डोक्यामध्ये जी काही माझ्याकडून काठी लागली हे चांगलं नाही झालं. मी आता उद्याच जाणार आहे त्यांच्या घरी माफी मागायला. मी शिक्षा भोगायला तयार आहे. मी पाय धरून माफी मागेल त्यांची. माझ्या हातून हे काय झालं चांगलं नाही झालं, असं म्हणत भक्ती जी आहे ती आता या आपल्या कृष्णाला धरत असते आणि कृष्ण आपल्या हाताने तोंडामध्ये मारून घेत असते. त्यानंतर आता इकडे भक्ती ही कृष्णाला आपल्या मिठीत घेते आणि दोघी मिठीमध्ये पडून खूपच रडत असतात. आपल्या कृष्णाला सुद्धा खूप पश्चाताप होत असतो. तिच्या हातून ती काठी बायजाबाईंच्या डोक्यात लागलेली असते. दुसरीकडे दुष्यंत हा इकडे ऑफिसमध्ये असतो, त्याला काहीच माहीत नसतं. आता दुष्यंत हा एका मॅनेजरची भेट घेण्यासाठी आलेला असतो. तर आता ही मॅनेजर जे असतात ते दुष्यंतला बोलतात की तू खूप मन लावून काम करतो, तुझ्या ह्या मेहनतीमुळे कंपनीला खूप मोठं प्रॉफिट झालेलं आहे. फक्त एक इन्क्रीमेंट करणं मला योग्य वाटतं. तुला जर मी इन्क्रीमेंट केलं तर दुसरी कंपनी तुला माझ्यापेक्षा जास्त पॅकेजसुद्धा देऊ शकते. माझ्या कंपनीसाठी ते फायद्याचं नाही आहे. तुझ्यातला जो काही चार्म आहे बिझनेसमॅनसारखा आहे तो अगदी मला खूप आवडला आहे, असं पण मॅनेजर हे आपल्या दुष्यंतचं खूप कौतुक करत असतात. मॅनेजर बोलतात की खरोखर
मी तुम्हाला माझा बिझनेसमॅन पार्टनर होण्याची संधी देतोय, तुम्ही ते एक्सेप्ट करा फक्त, असं पण जेव्हा मॅनेजर या दुष्यंतला बोलतात तर दुष्यंत खूपच खुश होतो आणि हसू लागतो. त्यानंतर तर दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत लगेच या सरांना बोलतो की थँक्यू सर, ही ऑफर स्वीकारायला तयार आहे, परंतु काही इन्व्हेस्टमेंट करावी लागेल का? तेवढ्यामध्ये इकडे आता मॅनेजर बोलतात की 35% आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यावेळेस इकडे दुष्यंत लगेच बोलतो की सर ठीक आहे, मी या विषयावर 2 दिवस विचार करतो आणि मग तुम्हाला सांगतो, असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो या आपल्या सरांना बोलतो आणि आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन हा दुष्यंत तिथून निघतो. दुसरीकडे आता ही बायजाबाई जी आहे ती इकडेच्या खाली उतरते तेव्हा न्यूजवाले तिथे खूप आलेले असतात. न्यूजवाले ह्या बायजाबाईंना खूप प्रश्न विचारू लागतात की हा एक घातपात आहे की तुम्हाला कुणी जाणून बुजून मारलं, असं पण या बायजाबाईंना प्रश्न विचारत असतात. तेवढ्यामध्ये काकी आता बायजाबाईंना समोरच्या खुर्चीवरती आणून बसवतात आणि हे जे काही न्यूजवाले आहेत ते सर्व आता ह्या बायजाबाईंसमोर विचारत असतात. गावकरीसुद्धा तिथे आलेले असतात. काकी बोलतात की अहो ती कृष्णा जी आहे ना तिच्यामुळे हे सर्व घडलं, असं पण इकडे काकी सर्व त्या न्यूजवाल्यांसमोर बोलत असतात. इकडे काका लगेच बोलतात की आमच्या बाईजाबाईंच्या बाबतीत हे कोण वागलं नाही हे नाही पटलं मला. तेवढ्यात जयकांत बोलतो की मी सोडणार नाही त्या कृष्णाला, बघा तुम्ही, असं पण हा जयकांत जो आहे तो काकींसमोर बाईजाबाईंसमोर बोलत असतो. तेवढ्यामध्ये आढळराव तिथे येतात. आढळराव लगेच बाईजाबाईंना बोलतात की डोक्याला काय झालं, पट्टी लावली? मध्ये मलम भरला होता ना पट्टीच्या अगोदर, असं आढळराव त्या जखमेला हात लावत बोलत असतात आणि ते सर्व आडवं बोलत असतात. तेवढ्यामध्ये काकी खाली बघून हसत असतात. आता बाईजाबाई जी आहे ती लगेच या आढळरावांचं बोट जे आहे ते बाजूला करते. आढळरावांना बोलते की अहो खूप खोलवर जखम आहे बरं का ही, आता जखम माझी म्हटल्यानंतर ती भरायला वेळ लागणारच ना, आणि जखम माझी मलम तुम्ही, असं बाईजाबाई जेव्हा आढळरावांना बोलते तेव्हा सर्व न्यूजवाले सुद्धा समोर असतात. काकी हसत असतात. तेवढ्यामध्ये गावकरी तिथे येतात आणि बाईजाबाईंचा विजय असो अशी गर्जना करत असतात. खूप गावकरी तिथे आलेले असतात. नंतर गावकरी विचारतात की बाईजाबाई नेमकं तुम्हाला ही जखम कुणी केली, फक्त नाव सांगा, मातीत गाडतो की नाही बघा आम्ही, असं पण हे गावकरी बोलत असतात. तेवढ्यामध्ये इकडे बाकीचे गावकरी बोलतात की अहो निवडणूक 2 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि तुमच्या डोक्यावर ही जी काही जखम झालेली आहे हे सर्व बघून लोक काय म्हणतील. तर बायजाबाई बोलते की हे बघा माझ्या बाबतीत झालं ते झालं, परंतु त्या मुलीला कुणीच काही करायचं नाही, त्यात काही त्या मुलीची चूक नाही आहे, असं बायजाबाई बजावून गावकऱ्यांना सांगतात. बोलतात की बायजाबाई तुम्ही तर खूप थोर मनाच्या आहे, लगेच माघार घेतली, एवढा मोठा प्रसंग घडला तरी पण तुम्ही म्हणता की त्या मुलीला काही करायचं नाही, असं पण इकडे ही काकी जी आहे ती आपल्या बायजाबाईंना बोलत असते. तर बायजाबाई बोलतात की नको तिकडे अक्कल शिकू नको, मला बाद झालं तुझी नाटकं, दुष्यंतला यामधील तर काहीच कळायला नको, असं पण बायजाबाई काकींना सांगतात. काल तू त्याला मी सिरियस असल्याचा खोटा फोन केला, त्याची काय अवस्था झाली होती हे बघितलं ना तू, असं पण बायजाबाई जेव्हा मैनावतीला बोलतात तर मैनावती आता गप्प होते. आढळरावसुद्धा मैनावतीकडे बघतात, काकासुद्धा मैनावतीकडे बघतात. तर गावकरी जे आहे ते बायजाबाईकडे बघत राहतात. तेवढ्यात कृष्णा तिथे येते आणि सावित्री जी आहे ती आता बायजाबाईंसमोर जाऊन गुडघ्यावरती खाली बसते आणि बोलते की आमची चूक पदरात घ्या. बायजाबाई आता ह्या आपल्या कृष्णाकडे बघते. सावित्री बोलते की चुकून तुमची ती जी काही काठी आहे ती तुमच्या डोक्यात लागली, तिच्याकडून तिची काहीच चूक नव्हती, असं पण सावित्री जेव्हा या बायजाबाईंसमोर गुडघ्यावरती बसून बोलत असते तेव्हा जयकांत आता ह्या कृष्णाकडे खूप रागाने बघत राहतो. बायजाबाई लगेच या सावित्रीला उठतात आणि उभं करतात आणि बोलतात की नको टेन्शन घेऊ काही, मला माहीत आहे यामध्ये या मुलीची काहीच चूक नाही. तेवढ्यामध्ये बायजाबाई सावित्रीला नाव विचारतात. तर सावित्री बोलते की माझं नाव आहे सावित्री. तर बायजाबाई बोलतात की नाव खूप मस्त आहे आणि तुझी काय चूक आहे, तू कशाला माफी मागते, असं पण बायजाबाई आता या सावित्रीला बोलतात. तर कृष्णा खालीच बघत असते. असं बघायला मिळतं की आता ही कृष्णा जी आहे ती बॅटिंग करत असते, कारण क्रिकेटचा खेळ गावामध्ये सुरू असतो आणि सर्व गावकरी तो क्रिकेटचा खेळ बघण्यासाठी तिथे आलेले असतात. आपला दुष्यंतसुद्धा गाडीमध्ये बसून तिथे येतो. तेवढ्यामध्ये आता
ही कृष्णा एक बॉल असा मारते, समोर एक झाड असतं आणि त्या झाडाला एक खूप मोठं मोळ बसलेलं असतं. आता हा बॉल जो आहे तो त्या मोळाला जाऊन लागतो आणि सर्व मोळ उठतं आणि सर्वत्र खूप माशा होतात. बाकीचे गावकरी पळून जातात. कृष्णा मात्र आता ह्या दुष्यंतला बघते आणि ती बोलते की हा बुंगट पाहुणं इथं काय करतो. आता ही कृष्णा जी आहे ती आपल्या हातात एक खूप मोठा रग घेऊन येते आणि या आपल्या दुष्यंतच्या अंगावर पांघरते आणि स्वतःसुद्धा तिथे त्याच्याजवळच त्या रगामध्ये बसते. दोघे आता छान प्रकारे त्या रगामध्ये बसतात, कारण त्या माशा चावू नये म्हणून हा कृष्णाने केलेला एक प्लॅन असतो. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.